मानदुखी तुम्हाला त्रास देऊ राहिली का? तर मानदुखीसाठी एक असह्य कारण आम्हाला सापडतंय. तर ह्याच्यामध्ये मी पाहतोय तर मानसिक ताणतणाव जर का आपल्याला असेल, जर का आपण एखाद्या गोष्टीचा अतिविचार करतोय, घरामध्ये सतत भांडणं होऊ राहिले, चिडचिड होऊ राहिली, कामावरती सारखं तुमच्यावरती प्रेशर आहे, कामाचा अधिक प्रेशर आहे, बॉस सारखं तुम्हाला बडबड करू राहिला, तुमच्याकडून काम होत नाही म्हणून, आणि त्या गोष्टी ज्या वेळेत व्हायला पाहिजे त्या वेळेत न झाल्यामुळे तुम्हाला जर का टेन्शन ताणतणाव फार येत असेल, कुठल्याही गोष्टीत जर का तुम्ही अतिविचार करत असेल, तर बॉडी काय करते? शरीरामध्ये पेन निर्माण करते. मग सर्वात सोपा जी जागा आहे तर ती मानदुखी. मग मी असे हजारो पेशंटला भेटलेलो आहे का ज्या पेशंटमध्ये हिस्ट्री आहे का आम्हाला फार ताणतणाव आहे, आम्हाला कामाचं प्रेशर आहे, आमचे भांडणं झाले होते, आमचे बांधावरून भांडणं झाले होते, गाडी निवडवलं होतं, त्याचा मी लय विचार करतो. अतिविचार करणाऱ्या 100% पेशंटमध्ये मानदुखी मला आढळलेली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढंच तुम्हाला सुचवू इच्छितो, तुमची जर का मानदुखी असेल आणि तुम्हाला जर का मानसिक ताणतणाव असेल तर त्या मानसिक ताणतणावातून तुम्हाला कसं बाहेर येता येईल ह्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. आता माझ्याकडे एक परवा दिवशी पेशंट आलेलं होतं छत्रपती संभाजीनगर इथून, आणि त्या पेशंटची फार मान दुखत होती. जे रिपोर्ट्स आहेत ते तर एकदम नील येत होते, MRIज एकदम मस्त आले होते, काहीच नव्हतं ते MRIमध्ये. वयवर्ष त्याचं 36 होतं आणि एकदम चांगले MRI आलेलं, एक्सरेजमध्ये काही नाही आणि फाइंडिंग्स तर काहीच सापडत नाही. म्हणजे रिपोर्ट्ससुद्धा नॉर्मल येत आहेत, लॅब रिपोर्ट्ससुद्धा नॉर्मल येतात. मी म्हणालो काही वात वगैरे असेल किंवा काय असेल. तर त्या पेशंटमध्ये मला आढळलं. मग मी त्यासोबत चर्चा केली, त्याची हॅबिट विचारली. तर म्हणे माझ्याकडं वर्कलोड फार आहे आणि कामाचा ताणतणाव फार अधिक आहे, मला इतर काही टेन्शन नाही, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे माझ्याकडं, परंतु कामाचा ताणतणाव फार अधिक जास्त आहे माझ्याकडं. आणि मग त्याचं फार चिडचिड होते, मला फार टेन्शन येतं. मी त्यांच्या घरच्यांशी चर्चा केली. घरचे म्हणा सारखे टेन्शनमध्ये असतात, चिडचिड करतात, घरी आले का नुसते भांडणं करतात. आणि मग मला ते कारण सापडलं. मी त्यांना म्हणालो तुम्ही 8 दिवस फक्त आहे ना कामाला सोडून द्या, 8 दिवस त्या कामातून बाहेर निघा, टेन्शनमधून बाहेर निघा, थोडंसं विरंगुळा पहा, वेगळा विरंगुळा पहा आणि कुठलंच मेडिसिन घेऊ नका. त्या पेशंटनी तसं केलं आणि त्यांचा आजच फोन आला का माझी जी मानदुखी होती ती 90% कमी झाली. ह्याचं कारण जे होतं तर ते टेन्शन ताणतणाव होतं. आपल्यालाही जर का अशा टेन्शन ताणतणावामुळे जर का मानदुखी होत असेल त्याच्याकडे लक्ष द्या. टेन्शन ताणतणाव जास्तीचं घेऊ नका, कुठल्याही गोष्टीचा अतिविचार करू नका, म्हणजे तुमची जी मानदुखी ही कमी व्हायला तुम्हाला सुरुवात झालेली दिसून येईल. आणि राहिलेले 10% मग आम्हाला परत भेटा. जर का तुम्हाला असं वाटलंच का थोडंफार दुखतंच आहे, त्रास होतोच आहे, जर का सर्वायकल स्पॉन्डिलोसिस आहे, मणक्यामध्ये गादी सरकली, शिर दबली, मणक्याची गादी फाटली, असं जर का दिसत असेल, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस येत असेल, डिस्बल्ज येत असेल, लिस्थेसिस येत असेल रिपोर्ट्समध्ये, ते रिपोर्ट्स घेऊन या, एकदा पाहूयात आणि नक्कीच निसर्गोपचार करूयात. तुम्हाला त्या आजारातून फायदा मिळून जाईल, याची आम्ही शाश्वती देतो. धन्यवाद.